पंकज पाटील साहेबांनी देखील ठरवलंय विकेटची हॅट्रिक जो कोणी करेल त्याच्यासाठी रोख रक्कम 500 रुपये इथे दिला जाईल. श्री कालिका माता कालवार संघासाठी तो पारितोषिक असेल, मात्र राजू पाटील तर दोन्ही संघांसाठी आहे. वेलकम संदीप पाटील. जय बजरंग कारिवली टीम देखील पोहोचलेली आहे. खेळाला सुरुवात करा आपण. नितीन दादा अधिकचा वेळ आपणही खर्च करू नका, कारण की जवळ 12:58 झालेली आहेत. टोटल इथून 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत, एक सेमीफायनल एक फायनल. खेळाला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी तयारीमध्ये पाहतोय गोलंदाज आपली तयारी करताना योगेश पाटील आणि सलामीवीर नेहमीप्रमाणे नितीन गवली आणि रुपेश मुकादम. फिल्डिंग सजवली गेली आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. सुनील मात्रे सर तुमच्या माहिती करता 12:59 झालेली आहेत, म्हणजे टोटल 1 वाजता पहिला चेंडू टाकला जात आहे. आता कोणी असं आयोजक संघ असो नाही तर मेजबान संघ असो, पॅन अँड फिक्स आहे. खेळाला सुरुवात. 1 2 3 लेट्स प्ले गेम ऑन. शॉर्ट रनअपने पहिला चेंडू टाकला जातो पॉवर प्लेचा. योगेश पाटील पहिला चेंडू ऑफ स्टिक नाही तर लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावर आलेला हा वाईट. इट्स अ वाईट. वाईटनं सुरुवात झालेली आहे, मात्र श्री गणेश धावांना सुरुवाती झाली आहे पायगाव संघाच्या. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश पाटील आपल्या तयारीमध्ये. लोडा एन कडून गोलंदाजी केली जाते. ओरपी चेंडू समोर लॉफ केलाय, शतरक्षक नाहीये आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. पहिला चौकार नितीनच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर एक चौकार आलेला आहे. जोरदार धमाकेदार सुरुवात निमिलम पायगाव संघाच्या माध्यमातून. आजची तिसरी रात्र. जगदीश मात्रे सहज सचिव लॉट कमिटी सदस्य आपण पाहतोय की आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. प्रेम असावं तर असा असावा. नितीन गवलींवर असलेला हा प्रेम आहे. पुन्हा एकदा कडक स्ट्रोक, नो चान्स, फिल्डर नाहीये. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक येणारा दुसरा हा चौकार. सुरुवात नक्कीच चांगली करून दिली नितीन गवलीनं. अगदी 9 धावा जोडलेल्या आहेत पहिल्या 2 चेंडूंवर. आणि असंही प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं अभि की ठोकायचं तर टॉपच्याला ठोकायचं. आणि योगेश पाटील टॉपचा गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या 9 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुफानी हमला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयारीमध्ये. थोडंसं फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. लॉंग ऑफला इथे सदानंद मात्रे यांना घेतलेलं आहे. गोलंदाज योगेश पुढचा चेंडू टाकताना. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये इनटू द गॅप. नो चान्स. फिल्डिंग ऑफ साइडला आणि चेंडू लेग स्टंपला. चुकी गोलंदाजाची आहे. 3 मध्ये 3 टोकलेत. राजू पाटीलचे तुम्हाला नक्कीच 500 रुपये दिले जातील. राजू पाटील यांनी पारितोषिक लावलेला आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 चौकार, 3 षटकार आणि 3 विकेटसाठी. तर पहिली चौकारांची हॅट्रिक नितीन गवलीच्या नावावर या मॅच मध्ये. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. पुन्हा एकदा प्रवीणला मैदानाच्या चारे बाजूने थोडंसं हलवलं जातंय, मात्र जिथे प्रवीण तिकडे चेंडू जात नाही. पुन्हा एकदा स्वीप केलाय. नो चान्स. अजून एक चौकार. धमाकेदार सुरुवात. 4 मध्ये 4 चौकार. नितीन गवली ऑन फायर नाव. वन ऑफ द बिग प्लेयर इन 40+ क्रिकेट.
ना हाव ना घाव, सीधा वार. महत्वाच्या मॅच मध्ये अशा प्रकारची चुकी योगेश पाटील करून अपेक्षित नाहीये टीम श्री कालिका माता कालवा टीम. ज्या प्रकारे फिल्डिंग सजवले त्या प्रकारची गोलंदाजी नाहीये. गोलंदाजीच्या नक्कीच मनाशी भावनांशी खेळला जाते सध्या बॅटिंग करणाऱ्या नितीन गवळीच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय की ऑफस्टिकच्या बाहेर अजून एक एक्स्ट्रा धाव. धन्यवाद धन्यवाद राजू पाटील. खारबाव, मालोडी, पायगाव, पायेक, खार्डी या विभागातील वीटभट्टीचे जे अध्यक्ष आहेत राजू पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या पंचांसाठी समालोचक स्कोरर यांच्याकरिता 2100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद साहेब, आभारी आहे मंडळ. असं प्रेम असणं फार महत्वाचं आहे. क्या बात आहे. भिवंडी तालुका खजिनदार देखील आहेत साहेब राजू पाटील. बॅक टू बॅक दुसरा वाईट आलाय. धावा झालेल्या आहेत त्या 19 धावा धावफलकावर. इथे इनफिल्डच्या वरतून अजून एक तगडा स्ट्रोक आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. 5 मध्ये 5 चौकार आलेले आहेत. रेकॉर्ड बनते ही तुटणे के लिए. नितीन गवली एक नवीन रेकॉर्ड एक प्रस्तावित करण्यासाठी तयारीमध्ये पाहतोय आपण. क्या बात आहे. अजून एक चौकार आला ना तर SK संजय पाटील आणि मंगेश भोईर साहेबांच्या माध्यमातून देखील राजू पाटील यांच्याकडून 5000. हो हो हो. मंगेश भाऊ यांच्याकडून 500, संजय पाटील यांच्याकडून 500. आणि आता समोर खेळलाय शतरक्षक आहे, शतरक्षक आहे आणि तब्बल 6000 रुपयाचा पारितोषिक नक्कीच इथे वाचवलाय तो म्हणजे श्री कालिका माता कालवा टीमच्या खेळाडूने. प्रवीण खुश आहे. प्रवीणने चेंडू अडवला कारण की बाकीचे सर्व चेंडू सीमेच्या बाहेर गेलेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल अल्पेश सांगते की 24 धावा आलेल्या धाव फलकावर. 4 अंपर 2 कॉमेंटर 6 अल्पेश 7 सात्रिक 21 बरोबर साहेबांनी हिसाब करूनच हा पारितोषिक आम्हाला जाहीर केलेला आहे राजू पाटील साहेब. क्या बात आहे. त्यांचा लकी नंबर देखील 21 आहे. नक्कीच नक्कीच कार्याध्यक्ष मंगेश भोईर साहेब आपल्यापर्यंत आपण पाहतो की गेले 3 दिवस ही रात्र या स्पर्धेमध्ये आहेत आणि त्यांचाही प्रेम थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळेल अल्पेश. कारण की बीके सध्या ऑनलाईन आहेत. सर्वात चांगला देवस्थान आणि चांगलीच व्यक्तिमत्व बीके सध्या राजस्थान इथे आहेत. 24 धावा आल्यात. 5 मिनिटाचा वेळ अगदी खर्च झालेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये. षटक क्रमांक 2 जितेंद्र म्हात्रे. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाला सुरुवात. इथे बॅटची एज घेऊन शॉट थर्डमॅनला शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. क्या बात आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे कार्याध्यक्ष भावी अध्यक्ष मंगेश भोईर साहेबांनी नितीन गवली साहेबांना चौकारांच्या हॅट्रिकसाठी आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 500 1000 असा पारितोषिक लावलेला आहे. पाहूया आतापासून किती चौकार षटकार पाहायला मिळतील. मात्र जितेंद्र म्हात्रे याच्याकडे कमबॅक करण्याची ताकद आहे. हा चेंडू स्विंगिंग यॉर्कर मारण्याचा प्रयत्न मात्र ऑफस्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा येतोय. इट्स अ वाईट. कांतीलाल मुकादम साहेबांनी देखील ठरवले आज न्यू मिलन पायगाव संघाने सन्माननीय गंगाधर गुलवी चषक 2026 वर जर आपलं नाव कोरलं तर बोकड 20 kg. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः चेंडू मागे. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी नो स्ट्राईकला कोणी नव्हतं. नितीनला रिक्स घेणं फार महत्वाचं होतं कारण की रुपेश अगदी वेगानेच धावत आहे. पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत धाव फलकावर 27 धावा 27.
गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा जितेंद्र म्हात्रे. कमबॅक करून देण्याची ताकद असलेला हा गोलंदाज आहे. अधिकचा वेळ घेऊ नका, अधिकचा वेळ घेऊ नका आपण. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. नितीन गवली स्ट्रायकिंगवर आणि फिल्डिंग मध्ये थोडेस परिवर्तन पाहायला मिळते. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आहे आणि 2 खेळाडू 30 या सर्कलच्या आतमध्ये जिथे गली पॉइंट. मात्र समोर स्ट्रेट ड्राईव्ह, कडक फटका, के कडक, फ्लॅट 6. नितीन गवली आज हार मानणार नाहीये ज्या प्रकारचा खेळ करत आहे. श्री कालिका माता कालवा टीम संघाला चारे बाजूने घेरलाय. डॉक्टर नितीन होते तिथे, त्यांच्या वरतून हा षटकार गेलेला आहे. धावा झालेले ते 33 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू, स्लोअर चेंडू समोर खेळलाय. पुन्हा एकदा नितीन, चेंडू मागे, फिल्डिंग चांगली, एक धाव आली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल काय, आउट. आणि आता भाऊ पाटील चेक करतील. तिसरे पंच चेक करतायत. रातो के कातील भाऊ पाटील. अगदी बॅट देखील हवेमध्येच होती आणि म्हणूनच तिसऱ्या पंचांनी निर्णय घेतलाय की बॅटर इज आउट. पहिला धक्का लागलेला आहे न्यू मिलम पायगाव संघाला. आउट होण्यापूर्वी फक्त आणि फक्त एकच धाव बनवता आली आहे या मॅच मध्ये. रुपेश मुकादमला एकच चेंडू खेळले होते. नवीन फलंदाज गणेश कासाट क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर 34 धावा, 34 रन्स. बिल्कुल अच्छी शुरुआत की है न्यू मिलम पायगाव टीम ने. खूबसूरत बल्लेबाजी करते हुए नितीन गवली, गोलंदाज जितेंद्र म्हात्रे. चांगला योगदान आपल्या संघासाठी. टीमचे सर्वा देखील आहेत आणि चांगला खेळत आहेत मैदानामध्ये. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू ऑन साइडला केलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक, फिल्डिंग चांगली आहे, दुसरा धाव मिळणार नाहीये. थेट मध्यरात्रीमध्ये आपण आलेलो आहोत. प्रदीप जोशी साहेब संघटनेचे सचिव देखील आहेत, ते देखील इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. कोण जिंकणार ही स्पर्धा, हेच थोडीशी चर्चा आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअपद्वारे होत आहे. एका बाजूला टॉपचा संघ रँकिंग नंबर 2 असलेला जय बजरंग कारिवली वेटिंग करत की कोणता संघ त्या संघाबरोबर खेळणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा, फुलटा चेंडू गणेश कासाटला पूर्णपणे बॅटवर घेता आला नाहीये. स्क्वेअर लेगला चाललाय, क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे, थ्रोही चांगला आहे. मात्र 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता स्क्वेअर लेग पंचाने DRS ची मागणी केली आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतले सर. ओके, सुनील म्हात्रे सर, नो रिक्स. म्हात्रेंचा हा रिव्ह्यू आहे, बीमर साठी आहे की नाही चेक करूया आपण. ओम फोटोज लाइव, नो डाउट. दूध का दूध पानी का पानी करने वाला ये टेक्निकल टीम है. अनिल केनी. लारा सर चेक करतायत. अगदी फुलर लाईनचा चेंडू होता. इट्स अ बीमर, फ्रीट. पुढील चेंडू फ्रीट असेल. आता लारा सरांनी अवघ्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकामध्ये हा चेंडूचा रिप्ले बघितला आणि ठरवलं की हा इट्स अ बीमर. 38 रन, 38 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गणेश कासाट आता स्ट्रायकिंग वर आहे. जितेंद्र म्हात्रे, फ्री चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. व्ही शेप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक वेगाने, टीमचे कॅप्टन, थ्रो आलाय चांगला महत्वाचा. मात्र इथे पोहोचले की नाही. तिसऱ्या पंचांकडे आता ग्राउंड पंचाने पाठवलाय हा निर्णय. लारा सर पुन्हा एकदा चेक करतील. फक्त पंच चेक करतील. सुरेश घरज सरांनी देखील रिक्स घेतली नाहीये. बरोबर तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला आहे. मात्र बॅटरी सेफ.
नॉट आउट. षटक समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अल्पेश 12 चेंडूमध्ये तब्बल 40 धावा बनवल्या 20च्या सरासरीने. प्रश्न तोच निर्माण होतो व्यासपीठावर देखील. 70+. ज्या प्रकारे नितीनची बॅट मैदानामध्ये चालत आहे ना, 80 बनण्याकरिता थांबू शकणार नाहीये नितीनला कोणी. धर्मेश म्हात्रे गोलंदाज तयारीमध्ये. नितीन गवली स्ट्रायकिंग वर. 12 चेंडूंचा खेळ 10 मिनिटं इथे झालेली आहेत. मोठा फटका खेळलाय समोर. सदा मात्र चेंडू खाली आहे, नाही थांबू शकले. 1 बाउन्स नंतर मौका भी दिया, चौका भी दिया. कडक कडक के डी के कडक बॅटिंग पाहतोय आपण. नितीन गवली ऑन फायर नाव. आज अर्धशतक पाहायला मिळेल की काय, कारण की मागच्या स्पर्धेमध्ये कालेटच्या स्पर्धेमध्ये सुजित पाटील तात्याशेठ यांच्या नावी फास्टेस्ट 50 आली होती. मग इथे सध्या तरी पाहतोय की 30 परिस्थिती आहे. 11 चेंडूमध्ये 34 धावा बनवल्यात आतापर्यंत. कांतीलाल मुकादम यांनी 1000 रुपये ठेवलेत अर्धशतकासाठी आणि राजू पाटील 2000. 5000. क्या बात आहे राजू पाटील. सचिन मडवीने देखील 2000. तुम्ही फक्त लावत राहा, आम्ही बोलत राहू. एक आली आहे, एकच मिळेल, एकच मिळेल. एका धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत त्या 45 धावा, 45 रन्स. जबरदस्त खेळ पाहतोय आपण. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. चेंडू हवेमध्ये जेल सोडली आहे. पुन्हा एकदा गणेश कासाटला जीवनदान मिळत आहे. चला, दोन्ही संघांना सुवर्ण संधी. कोणी एक अर्धशतक झलका तुमच्यासाठी 5000 रुपये. राजू शेठ आज भरपूर रक्कम बरोबर घेऊन आलेले आहेत. पुन्हा एकदा आता फसलाय चेंडू हवेमध्ये आणि आता परतीचा प्रवास करावा लागेल नितीन गवली यांना. फायनली राहत की सांस ली होंगी श्री कालिका माता कालवा टीम ने. जहां विकेट की भी अपेक्षा थी टीम के लिए, गेंदबाज धर्मेश की ओर से, और उन्होंने विकेट चटकाया अपने टीम के लिए. खारबाव, मालोडी, पाये, पायगाव, खार्डी, भिवंडी तालुक्यातील खजिनदार देखील आहेत वीटभट्टीचे आणि त्या परिसरातील खारबाव परिसरातील ते अध्यक्ष आहेत. कष्टाचा पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे. नवीन फलंदाज फायनली तो आलाय. पोलाट आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओ हो, परफेक्ट यॉर्कर चेंडू. ही चेंडू कुठे ठेवले होते हे सदा मात्र विचार करत असेल. आता पूर्णपणे कमबॅक करून दिले धर्मेशने. धावा 46 धावा झालेले आहेत. गोलंदाज धर्मेश आपली चांगली कामगिरी करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. शिवम मगरे 2 धावा झालेल्या आहेत. इथे आपण पाहतोय की षटक ही समाप्तीचा इशारा केलेला आहे पंच सुनील म्हात्रे सरांनी. धावा झालेल्या आहेत त्या 48 धावा. खूप मोठी धावसंख्या. आता हा षटक जो सुरू होईल ना, तिथून पोलाड, गणेश कासाट येणाऱ्या कोणत्याही फलंदाजाने जर षटका ठोकला तर डॉक्टर शिवम मगरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 6 चेंडू महत्वाचे देखील असतील श्री कालिका माता कालवार संघासाठी. कमिंग अप भिवंडीचा बिग फेस्टिवल श्री कालिका माता खारबाव यात्रा लवकरच 1 आणि 2 मे
भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठा गाव आणि सर्वात मोठी यात्रा. रात्री 11 वाजता पालखी निघते, सकाळी 12 वाजता पोहोचते. APL झाला होता पायगाव इथे, तिथे देखील राजू पाटील यांनी जवळजवळ 20-25 हजार रुपये खेळाडूंपर्यंत पोहोचवले होते. द्यायचं असेल तर असं द्यायचं, छाती ठोकून. प्रवीणचा पहिला चेंडू बॅटवर आला नाहीये, मात्र एक धाव इथे पूर्ण केली जाईल आणि पोलार्डला इथे स्ट्राईक मिळेल. धावसंख्या धावपलकावर 49 धावा आहेत. डॉक्टर शिवम यांचं म्हणणं आहे की येणारे 5 चेंडू आणि 1 षटकार ठोका तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक. प्रवीण टीमचे कॅप्टन आहेत. 10च्या आतमध्ये थांबवण्याचा नक्कीच मानस असेल. नक्कीच गोलंदाजी ऍक्शन खूप चांगली आहे. ओ परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर चेंडू टाकला गेलाय. कमालीची गोलंदाजी आहे. अपील झाली होती प्रवीण मात्रेच्या माध्यमातून. क्या बात आहे. जर षटकार नाही खाला तर गोलंदाजाला हे 500 मिळतील. चांगला निर्णय घेतला दादाने, शिवम दादा. पुढचा चेंडू इथे फसलाय, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली होते, 2 धावा इथे पूर्ण केली होते. तिसरा मिळणार नाहीये, फलंदाज आउट. दीपक पाटील गुंदवली याने विकेटच्या हॅट्रिकसाठी देखील 2000 रुपये लावलेले आहेत. किती चेंडू बाकी आहेत अल्पेश? 3 चेंडू बाकी आहेत. यस, 2 धावा मिळाल्या आणि अशा प्रकारे धावपलकावर धावा झालेल्या आहेत त्या 51 धावा. टाळ्या झाल्या पाहिजे न्यू मिलन पायगाव. 50 हा आकडा गाठला गेलाय. एक्सेप्ट टार्गेट. वेलकम सूरज. उमतल आले नवीन. राजेश. 3 चेंडूचा खेळ बाकी. कमालीची गोलंदाजी. कॅप्टननेच या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत श्री कालिका माता कालवार संघासाठी. क्या बात आहे. मागच्या वर्षी जो BPL झाला होता 40 प्लसचा, त्याच्यामध्ये याच मैदानावर झाला होता तो. त्याच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते. किंग मेकर प्रवीण मात्रे. इथे समोर खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. अजून एक धक्का दिलाय. विकेट. पोलार्ड चाललाय डगआउट मध्ये. आता रवींद्र मुकादम आलेले आहेत कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. अजून जर 2 विकेट आले ना तर पारितोषिक भरपूर आहेत. दोन चेंडूचा खेळ ऑलरेडी नक्कीच दरवाजे खोललेले आहेत. ते जय बजरंग कारोली टीम संघाने फायनलचे. इथून कोणता संघ त्या संघाबरोबर खेळेल तुम्हाला येणाऱ्या 25 मिनिटांमध्ये माहिती दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे मित्र पंकज मात्र वेटिंग करतात की फायनल कधी सुरू होईल. कैच्याचा दाबा फेमस कारोली. अगदी 10 वाजल्यापासून संदीप पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो आडव्या बॅटने केला. ऑन साईडला चेंडू चालला मिड विकेट क्षेत्रावर. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावाही पूर्ण केल्या जात आहेत. आणि आता म्हणू शकता आपण की रवींद्रला बॅटिंग फायनली मिळाली. 2 धावा त्याने काढल्या आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू आहे. राजू दादा काय स्पेशल काही आहे का? षटकार ठोकला तर क्या 5000 रुपये. क्या बात आहे. एक षटकार आला तर 5000 राजू पाटील साहेबांच्या माध्यमातून. प्रवीण मात्रे षटकार वाचवणार की? ओ फसलाय. चेंडू हवेमध्ये आणि झेल सोडली आहे मात्र पायाने अडवलंय. पायाने अडवलंय. 2 धावा आल्यात. तिसरा मिळणार नाहीये. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ आणि डॉक्टर शिवम मगरे साहेबांचे जे 500 रुपये होते ना
ते आता गोलंदाजाला दिले जातील प्रवीण म्हात्रे यांना. प्रवीण म्हात्रे, मॅच समाप्तीनंतर 500 रुपये तुम्ही आमच्याकडून कलेक्ट करायचेत. मात्र राजू पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आमचे 4 पंच, गुणलेखक अल्पेश गायकवाड, आमचे 2 समालोचक, त्यांच्यासाठी 2100 रुपये त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. तर टोटल धावा झालेल्या आहेत त्या 55 आणि टार्गेट अब तक 56. चांगला टार्गेट इथे ठेवलेला आहे. मात्र खेळाला सुरुवात होईल. आमचे दादा कालीराम केनी सर आपल्या सोबत असतील. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. मित्रांनो, आपण पाहत आहेत न्यू मिलन 40+ पायगाव आयोजित श्री गंगाधर गुलवी चषक 2026 धावांचं लक्ष्य आहे. अब तक 56 धावा बनवायचे आहेत. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय संदीप एम पाटील, जयभजन कारिवली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, त्याचसोबत आमचे प्रशांत भाऊ म्हात्रे आणि त्यांच्या सोबत देवराज म्हात्रे आहेत. त्यानंतर सचिन मडवी, राजू शेठ पाटील आणि कांतीलाल मुकादम हे सर्व मान्यवर मंडळी आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळते. तसेच प्रकाशदादा म्हात्रे देखील आहेत, प्रवीण अण्णा देखील आहेत आणि अजिंक्य देखील हा सामना पाहण्यासाठी आलेला आहे. सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 40 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 7. म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये धावा फक्त 15. गुरु पाटील आपलं देखील स्वागत. आपले नक्कीच सुनील पाटील कालवा टीमचे सिनियर खेळाडू आणि खजिनदार आहेत. त्यांना संरक्षण द्या कारण की रात्र झालेली आहे. 1:25 झालेली आहेत. राजू शेठ पाटीलनं आज नक्कीच इथे सर्वांची मनं जिंकली आहेत. खूप चांगले बक्षीस त्यांनी लावलेत. शेवटच्या चेंडूवर तर फलंदाजाला 5000 रुपये होते एका षटकारासाठी. नक्कीच पंच, पॅनल, समालोचक आणि गुणलेखक यांना देखील त्यांनी आज 2100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. काल मारुती गुंड यांनी देखील आमच्या समालोचक पॅनलला 1000 रुपये दिले होते. हा प्रेम आहे, हा आपल्या भिवंडीकरांचा प्रेम आहे. नक्कीच मित्रांनो, आयुष्यामध्ये आपण काय घेऊन जाणार आहोत? एक आपुलकीचं नातं, मैत्रीचं नातं. फक्त जपा. आयुष्य किती कोणाचं बाकी आहे हे सांगू शकणार नाही होत. फक्त आपली लाईफ, आपलं आयुष्य तो एन्जॉय करा. सँडी माली आमच्या गुरुदत्त 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर या स्पर्धेसाठी नितीन गवलीच्या सोबत खूप मेहनत. त्यानंतर आज नंदू माली अग्री धाब्याचे मालक आणि दीपक भाऊ पाटील गुंदवली. बोला कांतीलाल भाऊ, काय अतिशय. क्या बात है. चौकार, षटकार, हॅट्रिक केली तर नक्की जर 50 धावा कालवर संघाच्या एखाद्या फलंदाजीने पूर्ण केल्या तर तब्बल 5000. आणि पायगावच्या गोलंदाजांनी जर विकेट हॅट्रिक केली तर त्यांना प्रत्येकी विकेटला 500. क्या बात है. प्रत्येक विकेटला ना राजू शेठ पाटील, प्रत्येक विकेट की विकेट हॅट्रिक, हॅट्रिकसाठी. यस, चौकार, षटकार, हॅट्रिकला 500, विकेटला 500 हॅट्रिकच्या, आणि 50 केले तर 5000. वा, दिलदार माणूस आहेत. मनाचा खूप मोठेपणा आहे, दानशूर व्यक्तिमत्व. नक्कीच पैसा नेहमी माणसाने हातात ठेवावा. डोक्यात ठेवला का तो डोक्यात शिरतो, हातामध्ये ठेवला तर तो चांगल्या कामाला येतो. क्या बात है. पहिल्या चेंडूवर विकेट आणि नितीन गवलीनं इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 5000. क्या बात है. आज राजू शेठ पाटील स्पर्धेला उशिराने आलेत, मात्र सर्वांची मनं जिंकलेली आहेत.
कशी मारा बघूया. पंचांकडे लक्ष ठेवा. काय तिसरं पंच. 3 ओव्हर 43 धावा. कालवा टीमचा योगेश पाटील आणि राकेश म्हात्रे ही जोडी खेळपट्टीवर आहे. चला जरा फास्ट केला मित्रांनो. यानंतर आपल्याला अजून एक मेगा फायनल सामना खेळवायचा आहे. 1:36 झालेले आहेत. अरुण दादा आपलं देखील स्वागत. कारिवली टीमचे एक सिनियर खेळाडू इथे आज चेंडू आलाय वाईट. धावसंख्या झाली ती 14. आता 42 पाहिजेत. इथे हा चेंडू बघूया. अगदी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कुंदन गुलवीची फिल्डिंग. इथे फलंदाज योगीची विकेट. धावबाच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. मी या लाडाच्या मेव डॉक्टर नितीन पाटील ने केली होती. नक्कीच श्री कालिका माता कालवार प्रशांत शेट म्हात्रे आणि सुशांत शेट म्हात्रे फॅन टीम खूप चांगला क्रिकेट या सीझन मध्ये या टीमने देखील खेळलेला आहे. प्रवीण म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. तसेच आपली नवीन 40+ जय कालिका माता कालवार टीम देखील खूप चांगला क्रिकेट कालवार संघासाठी खेळताना पाहायला मिळते. उमेश म्हात्रे वेलकम. प्रो कबड्डी चा स्टार खेळाडू उमेश म्हात्रे. क्या बात आहे. तेज तरार चेंडू. नक्कीच आपले कालवारचे गोल्डमॅन प्रदीप दादा म्हात्रे यांची देखील उपस्थिती होती. इथे बघूया तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे इथे. सेव नाहीये. मैदानी पंच आपण निर्णय द्यायचा आहे. रिप्ले आपल्याकडे सेव्ह नाहीये.
आणि हा चेंडू नो घोषित केले तिसऱ्या पंचांनी. एक सिंगल धाव ऍड होईल कालवार संघाच्या फलकावरती. धावसंख्या झाली ती 17 आणि हा चेंडू आहे फ्री हिट. नीलम नाईक वेलकम. हा चेंडू गॅप मधून चाललाय अगदी 2 खेळाडूंना बीट करून सीमा पार. राकेश म्हात्रेचा चौकार. क्या बात आहे, काय योगायोग आहे. चालू सीझनची 27वी स्पर्धा आणि 9वी फायनल आज कारुली टीम खेळणार आहे. हा फटका देखील डीप मिड विकेट कडे सरसावतोय. चांगली फिल्डिंग आहे आणि दुसरी धाव देखील इथे राकेशनं पूर्ण केली आहे. गुड रनिंग मिडून द विकेट. धावा झाले 23. खूप चांगली सेमी फायनल ची मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. स्लोवर चेंडू, स्लोवर फिरकी, बोटांची जादू दाखवली आहे चेंडूवर गोलंदाज अनिल मुकादमनं. या ओव्हरचा नक्कीच 5वा चेंडू असेल. 6वा आहे. एक वाईट एक भीमर आहे. अल्पेश लक्ष ठेवा मॅच मध्ये. इथे देखील दुसरी धाव राकेशनं पूर्ण केलेली आहे. आणि ते धावा म्हणले जातात 2 ओव्हर मध्ये 25. येणाऱ्या अजूनही 2 ओव्हर मध्ये आता 31 धावांची गरज आहे.
आणि आता गोलंदाज झालेत कुंदन गुलवी. यानंतर स्पर्धेचा मेगा फायनल कारिवली टीम बरोबर बघूया. श्री कालिका माता कलवार या स्पर्धेचा आयोजक न्यू मिलन पायगाव. 24 टीम मधून 3 टीम पुढे आलेले आहेत. 12 मध्ये 31 डॉक्टर नितीन पाटील स्ट्राईकवर आहेत. क्या बात आहे, इनसाइड आउट. चांगला फटका आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रुपेश मुकादम. चांगली फिल्डिंग. धावा मिळतील 2 आणि धावसंख्या झाली ती 27. आता 29 पाहिजेत. कुंदन गुलवी हा चेंडू कुंदनचा स्वीर आहे. पंचांचा इशारा आलाय वाईट. पहिल्या चेंडूवर म्हणजे कुंदननं 3 धावा खर्च केला असं म्हणा हरकत नाहीये. 2 आणि वाईट. 28 अर्ध्या बनलेत आणि आता अर्ध्या बाकी आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केलेली आहे. गुड रनिंग, गुड रनिंग. व्यवसायाने डॉक्टर आहेत, हिट अँड फिट आहेत. 30 धावा. आता विजयासाठी अजूनही 26 धावा बनवायचे आहेत आणि चेंडू आहेत 10. 10 मध्ये 26. कालवार, पायगाव आणि कारिवली एकाच रस्त्यावरचे 3 संघ आहेत. म्हणजे आज सोबतील आहेत तिन्ही टीम. क्या बात आहे. गतीनं बीट केलाय गोलंदाज कुंदन गुलवीनं. फलंदाज डॉक्टर नितीन पाटील आहे ना. डॉट बॉलची समाप्ती 9-26. 9-26चं इक्वेशन आहे. बघूया इथे दोन्ही खेळाडूंमध्ये थोडीशी टक्कर पाहायला मिळाली. कुंदन आणि डॉक्टर नितीन पाटील सांभाळून केला मित्रांनो क्रिकेट. 1 धाव इथे आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 31. 8 मध्ये 25. 8 चेंडू 25 धावा.
19 धावा अजून शिल्लक आहेत. 37 बनलेत. 7 मध्ये 19 कुंदन गुलवी. क्या बात है. सुरेख टप्पा. चांगली लाईन अँड लेंथ. डॉट बॉल. 6 मध्ये 19 3 ओव्हर मध्ये आलेत 37 आणि आता 1 ओव्हर मध्ये शिल्लक आहेत 19. बघूया स्पर्धेतील फायनल च तिकीट कालवार की पायगाव, पायगाव की कालवार. नक्की गोलंदाज म्हणून पायगाव टीमचे जगदीश मुकदम यांना आपण पाहिलाय. या सेमीफायनल सामन्यातून 6 मध्ये 19 धावा त्यांना वाचवायचे आहेत. तर या उलट कालवा टीम डॉक्टर नितीन पाटील आणि राकेश म्हात्रेला बनवायचे आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिली मोठी विकेट डॉक्टर नितीन पाटीलची. झेलवाच्या सर्वात विकेट मिळवलेली आहे. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. धावा बनवायचे आहेत. प्रत्येक षटकारासाठी आता 500 रुपये कालवा टीमचे फलंदाज आहेत. बघूया दुसरी धाव इथे जितून पूर्ण केली. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2, आता 4 मध्ये 17. आता किती झाल्यात यापेक्षा किती बनवायचे आहेत हे महत्वाचं आहे. 4-17 म्हणजे 3 चेंडू बाहेर पाठवावे लागतील. आणि इथे हा फटका चाललाय अगदी लॉंग ऑफ सीमा पार षटकार.
घुटना टेक नक्कीच. ₹1,500 बक्षीस देखील जितू मात्रेला दिले जाईल. जितू मात्रे आपण यायचं आहे आणि प्रवीण मात्रे, क्या बात है. डॉक्टर शिवम मगरे यांच्याकडून गोलंदाज आला. क्या बात है. प्रवीण मात्रे डॉक्टर शिवम मगरे यांनी गोलंदाज प्रवीण मात्रेला देखील ₹500 बक्षीस जमा केलेलं आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच जितू मात्रे. जितू मात्रे आपण यायचं आहे आणि प्रवीण मात्रे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील ₹500 पारितोषिक आहे. या लगेच चला, दोन्ही खेळाडू यायचं आहे लगेच. राजू शेठ या आपण आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देखील द्यायचं आहे. जितू मात्रे फास्ट आहे, फास्ट. अडलक नितीन गवले आणि ऑल टीम न्यू मिलन पायगाव. खूप चांगला खेळ, मात्र आज 19 धावा जगदीश मुकदमेनं सेव्ह करता आले नाहीयेत. असू दे, हार के बाद जीत है. प्रवीण भाऊ कॅप्टन कालवरचे आपल्याला देखील 500 आहेत. या पण वेलकम शुभम. क्या बात आहे. केपीएल आमचे सहकारी समालोचक आणि प्रशांत भाऊ म्हात्रे आज आपल्या टीमवर खुश असतील. या जितू म्हात्रेनं पूर्णपणे राग जणू काही गोलंदाज जगदीश म्हात्रे यांच्यावर काढलेला आहे. राजू शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 1,500 प्रत्येक षटकारासाठी 500 आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. प्रवीण भाऊ खुश आहेत. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. हे ₹500 देखील आपण द्यायचे आहेत. राजू शेठ आपण हे ₹500 द्या. प्रवीण म्हात्रेला अभिनंदन. खूप खूप धन्यवाद राजू शेठ पाटील. दोन्ही टीम समोर उभे राहा. आपण अंतिम सामन्याची नाणेफेकी करणार आहोत.
समोर उभे राहा, समोर कालवा टीम आणि कारिवली टीम. चला राजू शेठ पाटील, कांतीलाल भाऊ मुकादम, नितीन गवली या अंतिम सामन्याची आपण नाणेफेकी करूया. चला राजू शेठ पाटील, चला दोन्ही टीम लाईनअप मध्ये उभे राहा. नाही राहू द्या, चला आपण डायरेक्ट करूया. हा जगदीश दादा, जगदीश दादा कॉईन घे, कॉईन. चला सदाभाऊ काय आहे? या नीलम नाईक, नक्कीच राजू शेठ पाटील आज या स्पर्धेसाठी खूप मोलाची उपस्थिती देताना. चला कारिवली टीम या समोर या, लाईनअप मध्ये उभे राहा. किसन दादा चौधरी आपलं देखील स्वागत. साई म्हात्रे, अरुणदादा पाटील, टॉस करून घ्या आपण. दोन्ही टीम जय बजरंग कारिवली आणि श्री कालिका माता कालवा टीम टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन पोचायचे आपण. हडलक टीम न्यूमिलम पायगाव, हडलक नितीन गवली, अनिल मुकादम, रुपेश मुकादम. खऱ्या अर्थाने फार चांगली फलंदाजी पाहायला मिळाली कालवार संघाच्या माध्यमातून. असंही एकाला जिंकायचं होतं, एकाला हरायचं होतं. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सुजित शेठ तात्या पाटील नाणेफेकी कक्षामध्ये यायचंय. जगदीश दादा आपण देखील या. अंतिम सामना आहे. एक मिनिट दादा, या आपण. दोन कॅप्टन आलेले आहेत. कारण या स्पर्धेसाठी खूप मेहनत आहे. डॉक्टर रोहित गायकवाड अभिनंदन. 200 रुपयाचं मानधन. कॅप्टन प्रवीण म्हात्रे या स्पर्धेचा मेगा फायनल सामना खेळण्यासाठी तयार. भारत पाटील आपण देखील यायचंय. जय बजरंग कारिवली टीम सीझनची 9वी फायनल, तर कालवा टीम कितवी फायनल आहे? फर्स्ट. क्या बात आहे. पहिली फायनल मॅच खेळणार आहेत मानकुलीच्या क्रीडानगरीमध्ये. श्री कालिका माता कालवार, प्रशांत शेठ म्हात्रे आणि सुशांत शेठ म्हात्रे फॅन टीम पहिली फायनल खेळते 2025-26 या सीझनची. गणेश पाटील देखील आलेत, योगेश पाटील यांचे बंधू. क्या बात आहे. चला कॅप्टन भारत पाटील, चंदन नाईक. चला या दोन्ही संघ अगदी आजूबाजूचे आहेत. बेस्ट ऑफ लक. भारत पाटील 9वी फायनल आणि जर्सी नंबर देखील 09 आहे. राजू शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते मेगा फायनल सामन्याची नाणेफेकी होते. हेड आणि टेल अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोण आवाज येईल? कोण बोलणार आहेत? टेल असं कॉल भारत पाटील यांचा आहे. राजू पाटील बघूया, नाणेफेकी उडवलेली आहे आणि टेल असं आलेलं आहे. नाणेफेकी देखील तुम्हालाच घ्या आणि लगेच आपला निर्णय त्याने आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फिल्डिंग घेतली कारिवली टीमनं आणि कालवारला दिली या फायनल सामन्यातून फलंदाजी करण्यासाठी. धन्यवाद. चला तर मित्रांनो, वेळ झालेली आहे सन्माननीय गंगाधर गुलवी चषक 2026 या स्पर्धेचा मेगा फायनल बघण्याची. संदेश अजिंक्य रमेश पाटील यांच्याकडून कालवा टीमला बक्षीस लागलेली आहे. फायनल जिंकली तर 5,000 आणि दुसरं पारितोषिकावर समाधान मानावं लागलं तर 3,000. वा अजिंक्य पाटील, कपिलला फोन करा, अजून काही पैसे वाटतात का बघा. नक्कीच डॉक्टर रोहित गायकवाड देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करू. त्यांनी खऱ्या अर्थाने खूप चांगली आम्हाला संकल्पना आणि माहिती दिली की दादा की आपला समालोचन चांगला होत आहे आणि गोड
भेट त्यांनी आपल्याला दिलेली बघा खेळाडू मित्र, कोणाची चावी हरवली आहे का बघा, जरा चेक करा. आमच्याकडे एक चावी जमा आहे, ज्या कोणाची असेल त्यांनी आपली चावी घेऊन जा. यस यस अगदी बरोबर. शेवटचा मॅच आहे, चावी कोणाची असेल तर घेऊन जा. साई म्हात्रे, चावी कोणाची आहे? ज्याची चावी आहे त्याचा आधार कार्ड बघा पहिला. सामन्याला सुरुवात. प्रशांत शेठ म्हात्रे आणि सुशांत शेठ म्हात्रे फॅन टीम कालवा टीमला प्रशांत शेठ म्हात्रेकडून देखील ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. या चषकावर जर नाव कोरलं तर संपूर्ण उद्या मेजवानी आहे कालवा टीमला प्रशांत शेठ म्हात्रेकडून. क्या बात आहे. प्रशांत शेठ देखील आता ऑनलाईन आहेत. चला खेळाला सुरुवात करा आपण. जय बजरंग कारिवली टीम अवघ्या 11 वाजल्यापासून इथे सर्व खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत आणि आता आनंदाचा हा सोहळा, क्रिकेटचा सोहळा, मेगा फायनल डे. महत्वाचा हा सामना. सलामीची जोडी ही तयार ठेवा आणि छत्रक्षण लावण्याची तयारी करा आपण. अवघ्या 2:09 फायनल सुरू झालेली आहे. अगदी मध्यरात्रीमध्ये आपण आलेलो आहोत. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये भाऊ पाटील आणि लारा सर आपण पाहतोय. मागचा मॅच फोटो फिनिश मॅच, न भुलनेवाला क्रिकेट. असं म्हटलं जातंय की एखादी गोड वस्तू आपल्या मुखाजवळ येते आणि त्या मुखामध्ये न जाता बाजूला पडते, हातातून जेव्हा स्लिप होते. एखादा आईस्क्रीम कधी आपण खाल्ला, थोडासा शेवटचा बाकी राहिला का तो ती आईस्क्रीमची जी काठी असते त्याला ती अटकून राहते, तो कधी कधी पडते. आणि असाच खेळ झाला मागच्या मॅचमध्ये की मॅच जिंकलीच आहे असंच मागून आम्ही भाऊ पटेल आमची चर्चा चालू होती, मात्र पलटवार पाहायला मिळाला. हा क्रिकेट आहे. क्रिकेटचा विजय झाला मागच्या मॅचमध्ये. काही हरकत नाहीये. न्यू मिलम पायगाव आपण खूप चांगला संघर्ष केला, इथपर्यंत मजल मारले आपण. खेळाला सुरुवात करूया आपण. जय बजरंग कारिवली टीम, भारत पाटील कॅप्टन, आपण आपली टीम घेऊन मैदानामध्ये दाखल व्हा आपण. संदीप दादा, कुंदन दादा, चला मैदानामध्ये आपण, कारण की 2:10 झालेली आहेत. संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब, अध्यक्ष संजयभाई म्हात्रे, कार्याध्यक्ष मंगेश भोईर, सचिव प्रदीप जोशी साहेब, सर्व उपाध्यक्ष सहसचिव जगदीशदादा म्हात्रे इथे उपस्थित आहेतच. संपूर्ण भिवंडी ग्रामीण पोटी संघटनेच्या वतीने दोन्ही संघांना या फायनलसाठी खूप सारी शुभेच्छा असतील, कारण की चालू हंगामात ही 5वी नाईटची स्पर्धा आणि 5व्या स्पर्धेचा मान न्यू मिलम पायगाव संघाला मिळालेला आहे आणि त्यांच्याकडूनही दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा असतील या फायनलच्या मॅचसाठी. टॉस जिंकून प्रथमतः इथे आपण पाहते की शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला जय बजरंग कारिवली टीम संघाने. निलमदादा नाईक संघाबरोबर आपण पाहतोय. संदीप पाटील, संजय पाटील यांची कमी होती तेव्हाच टीम थांबली आहे, तेही आलेले आहेत. चंदन नाईक आपण पाहतोय, सूरज नाईक मैदानामध्ये, कुंदन, संदीप, सर्वचे सर्व खेळाडू जाताना पाहायला मिळत आहेत. मॅच रंगतदार होईल. फायनलचा मॅच आहे. नंबर 2 संघ एका बाजूला आहे आणि चालू अंगामध्ये ज्या संघाने